माणूस काल बसमध्ये होतं का आपल्यासमोर? ते आत्ता आले पिशव्या घेऊन तीच होतं असंच होतं का नाही? नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आम्ही आलो आहे घाटावर. मस्त असं छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे आणि सगळीकडे हिरवगार आणि पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. हे बघा, नदीला पण पाणी भरपूर आलं आहे आणि हे बघा, माणसं कपडे धुवायला आंघोळीला भरपूर येते ती इथं पण. आणि छान वाटतं आहे, एकदम भारी वाटतं आहे. कोणाकोणाला पोहायला आवडतं ते नक्की सांगा कमेंट करून. नदीमध्ये आणि बरीच पोहायला पण येते ती आंघोळीला, कपडे धुण्यासाठी. आणि भरपूर मोठी झाडं आहे ती आजूबाजूला. आणि इथं 2 नद्याचा संगम आहे, कृष्णा कोयना. आणि पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे, एकदम भारी वाटतं आहे इथं. तर आम्ही बसलो इथं घाटावर आणि आजूबाजूला बऱ्यापैकी माणसं दर्शनाला येते ती. आणि इथं बऱ्यापैकी असं शांती होम असं केलं जातं इथं. आणि आम्ही पण एकदाशी इथं शांती केली होती, कारण दोन नद्याचा संगम आहे त्याच्यामुळे इथं चालते एवढं असं शांती इथे केल्या जाते त्या. आणि आता पण चालू आहे इथं शांती वगैरे करणं. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडं इथं एवढं मोठं असं बांधकाम केलेलं आहे. याच्यामध्ये लग्न वगैरे होते ती. आणि शांती आहे इथंच केल्या जाते त्या. आम्ही पण इथंच केली होती शांती, नवग्रह शांती केली होती एकदा. हे बघा, इथं पण 2-3 शांत्या चालू आहे ते आता. आणि मस्त वाटतं इथं. कधीतरी असं घरी करमणा झालं तरी मी येते इथं घाटावर. छान आणि बरं वाटतं, शांत वाटतं इथं आल्यावर. आणि महादेवाचं मंदिर आहे आणि वर असं 2 भगव झेंडे लावली ती. आजूबाजूला चिंचेची झाडं आहे ती मोठी मोठी, आणि वडाची पण झाडं आहे ती खालच्या बाजूला. भारी वाटतंय. दत्ताचं मंदिर आहे, कृष्णामाईचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर हे दिसतंय. महादेवाचं मंदिर आहे मस्त आणि खूप जुनं मंदिर आहे, लय वर्षाचं जुनं मंदिर आहे. आणि इकडनं लांबून असं दिसतंय बघा आजूबाजूचा परिसर. आणि पाठीमागे दिसतंय दत्ताचं मंदिर आहे.